ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या संतांनी भोजनासाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा जो विषय आहे शिवकालीन स्वराज्य आणि वर्तमान महाराष्ट्र राज्य या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला शिवकालीन स्वराज्य कसं आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे। कारण शिवरायाच्या काळामध्ये जो स्वराज्य होतं ते स्वराज्य म्हणजे एकट्या जातीचं नव्हतं, तर अनेक जाती धर्मांना 18 पगड जातींना घेऊन त्यांनी स्वराज्य बांधलं होतं। ते स्वराज्य स्वतंत्र समता बंधुत्व आधारित लोकशाही आधारित व्यवस्था परिवर्तन करण्याचं स्वराज्य होतं। कारण की त्या स्वराज्यामध्ये सर्व लोकांना समान वाटा आज वर्तमान काळामध्ये जर बघत असलं तर साधं उदाहरण शेतकरी आज खूप व्याकुळ झालेला आहे। पण वर्तमानातलं उदाहरण बघायचं असलं तर दिल्लीमध्ये जो मोर्चा आहे शेतकऱ्याचा त्यावेळेस सरकार अन्याय अत्याचार करत आहे। पण छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात सैन्यांना स्वतःच्या सैन्याला सांगत होते शेतकऱ्याच्या व्यक्तीच्या लेखालाही हात लावू नका। स्वतःच्या सैन्याला बजावून सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे देशाचे रक्षण करणारे ते शेतकऱ्यांना अडचण निर्माण